हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? तर आजपासून मी डेली ब्लॉग टाकायचं ठरवलं आहे, तर बघूया किती सक्सेस होतं आहे. तर आज संध्याकाळची तयारी झाली होती, स्वयंपाकाची सगळी. संध्याकाळची चहाची भांडी वगैरे लावून घेतली. भाजी काय करायची प्रश्न खूप मोठा होता. तर मी शेवग्याच्या शेंगा ॲक्च्युली घेतल्या आहेत. छान होत्या, कालच आणल्या होत्या. तर त्याची रेसिपी अशी आहे. शेवग्याच्या शेंगा आधी निवडून घेतल्यानंतर कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, हिंग, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण म्हणजे आलं, लसूण, कोथिंबीर हे आणि खोबरं भाजून त्याची पेस्ट म्हणजे वाटण करून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये. त्यानंतर टाकलेली आहे हळद आणि आपला घरचाच काळा मसाला आहे. सो हे छान परतल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. अशा पद्धतीने छान त्याच्यात सोललेल्या शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत. पाण्याने धुतलेल्या आहेत त्या फक्त. त्यानंतर त्यामध्ये टाकला शेंगदाण्याचा कूट आणि एकीकडे मी गरम पाणी करून ठेवलं होतं, सो ते गरम पाणी टाकलेलं आहे. आणि आता याला छान उकळी आल्यानंतर थोड्या वेळासाठी म्हणजे शिजण्यापर्यंत झाकून ठेवणार आहोत. तर इकडे मी कुकर लावलेलाच होता, सो तुम्ही मगाशी बघितलं त्यामध्ये वरण होतं. वरणाची पण रेसिपी. तर वरण नेहमीप्रमाणे हळद आणि हिंग टाकून फेटून घेतलं. त्याच्यानंतर जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता संपला होता त्यामुळे नाही टाकला आणि हिरवी मिरची टाकून छान फोडणी देऊन वरण थोडंसंच आधी टाकलं. त्यानंतर सगळं वरण टाकून मीठ मगाशी पण टाकलं होतं, आता पुन्हा टाकलेलं आहे. सो अशा पद्धतीने वरणाची फोडणी झालेली आहे. सो वरण भात, शेवग्याची शेंग आणि भाकरी असा आजचा बेत आहे. ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. सो बाय, थँक्यू.